ही कथा एक छोट्या गावाची आहे. ही आहे वीणा आणि जगनची गोष्ट. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत, पण आज सुद्धा वीणा आपल्या पतीशी डोळ्यात बघून बोलायला घाबरते. अगं वीणा, माझा चहा कुठे आहे? आता आणते. वीणा जगनला एवढं घाबरते की नेहमी घाईघाईमध्ये काही ना काहीतरी ती गडबड करते. आज पण तिने जगनला चहा देताना चहाचा कप जगनवरच पाडला. अगं भाजून टाकलंस मला. हे देवा, काय बायको मिळाले मला. एक काम पण या बाईला धड जमत नाही. चुकलंच माझं, मी आत्ता स्वच्छ करते. माफ करा, मला माफ करा. वीणाने कितीही विनवण्या केल्या तरीही जगन तिच्यावर लक्षच देत नसतो. नुसत्या छोट्या छोट्या चुकांसाठी तो वीणावर हात उचलत असतो. माफ करा, मला माफ करा हे देवा. तुला तर असंच बरोबर केलं पाहिजे. वीणा बिचारी अशीच रडत रडत आपलं मन हलकं करत असते. वीणाची शेजारीण नेहमी तिच्या घरी येत असते. बहुतेक आज पुन्हा तुझ्या नवऱ्याने तुला मारलंय. माझंच चुकलं आहे. मीच त्यांच्यावर चहा पाडला होता. चहा पडल्यावर कोणी एवढं मारतं का? तोंड बघ तरी तुझं केवढं सुजलं आहे. तू सोडत का नाहीस त्या राक्षसाला? कसं सोडू त्यांना? त्यांच्याशिवाय माझं आहेच कोण? 2 वर्षांपूर्वी माझी आई ही वारली. यांना सोडलं तर मी राहणार कुठे, खाणार काय? मी कसं यांना सोडू शकते? तुझे हात पाय व्यवस्थित आहेत. काही ना काहीतरी कमावून तुझी व्यवस्था होईल, पण तू याला सोडून दे. काही नाही झालं तर लोकांच्या घरी तरी काम करू शकतेस. नाही ताई, माझी आई म्हणाली होती तुझ्या पतीच्या घरातून फक्त तुझी तिरडी निघाली पाहिजे, नाहीतर लोक काय म्हणतील. हे जग खूप विचित्र आहे. तुझ्यासारख्या बिचारीलाच लोक नाव ठेवतात. वीणाच्या शेजारीने तिला अनेक वेळा समजवलं, पण वीणा एकी ऐकायलाच तयार नव्हती. वीणा रस्त्याने सुद्धा मान खाली घालूनच चालायची. तिचा स्वतःवरचा पण विश्वासच उडाला होता. काही महिन्यानंतर जगन वीणाला हॉस्पिटलला घेऊन गेला आणि डॉक्टरने वीणाची तपासणी केली. खुशखबर आहे, लवकरच तुम्ही बाबा होणार आहात. ही तर खूप चांगली बातमी आहे. पण डॉक्टर, मुलगा आहे की मुलगी? ते मी कसं सांगू शकते? तर असा कोण आहे जो मला हे सांगू शकेल का? मी पैसे द्यायला तयार आहे. मला कळणे खूप महत्वाचे आहे. डॉक्टरने काही वेळ विचार केला आणि मग त्या म्हणाल्या, असं करणं कायद्याच्या विरोधात आहे, पण यांना तुम्ही उद्या परत आणा. हा माझ्या खासगी क्लिनिकचा पत्ता आहे आणि 10,000 लागतील. ठीक आहे डॉक्टर मॅडम, मी 10,000 रुपये द्यायला तयार आहे. वीणा जेव्हा घरी आली तेव्हा ती खूप त्रासली होती. आणि जर तिच्या पोटात मुलगी जन्माला आली तर जगन तिच्यासोबत काय करेल? दुसऱ्या दिवशी जगन वीणाला परत प्रायव्हेट क्लिनिक मध्ये घेऊन गेला. तिथे डॉक्टरने दुसऱ्यांदा तिच्या तपासणी केल्या. यांच्या पोटात मुलगी आहे. मला वाटलंच होतं, ही अशुभ मला वारस देऊच शकत नाही. आता काय मुलगी जन्माला आणून कर्जबाजारी होऊ? मला नकोय मुलगी. मग आता करायचंय काय? करायचं काय? मला ही मुलगी नकोय. मग काय गर्भ पाडायचाय? डॉक्टर वीणाकडे बघत असते, पण जगन बोलायला लागतो. हिचं तोंड कुठे खुलतंय माझ्या समोर. मी बोललो ना, बस. मला मुलगी नकोय. ठीक आहे, यांचा गर्भ 3 दिवसांनंतर पाडता येईल. ठीक आहे. वीणा घरी गेली तेव्हा ती खूपच दुःखी होती. ती रडायला लागली. जेव्हा जगन आला, मला ही मुलगी हवी आहे. तुला मुलगी पाहिजे? माझ्या छातीवर मूग टाकायला मुलगी हवी. आणि मग जगनने पुन्हा वीणाला मारायला सुरुवात केली. वीणा बिचारी रडत ओरडत राहिली. हीच मारहाण दररोज 2 दिवस चालूच राहिली. वीणाचा नवरा जगन रोज तिला मारायचा. तिसऱ्या रात्री वीणाला झोपच लागत नव्हती. ती तिच्या पोटातल्या मुलीला मारू इच्छित नव्हती. काय करावं या विचारातच ती विचार करत करत झोपून गेली. तिच्या स्वप्नात एक छोटीशी लहान मुलगी आली. ती एका बाहुलीशी खेळत होती आणि खेळता खेळता ती बाळ देवीच्या रूपात बदलली. वीणा, मी तुझ्या सोबत आहे. तुला तुझ्या मुलीला जन्माला आणायचं आहे आणि मी तुझा साथ देईन. ही मुलगी मरता कामा नये. उठ आता. आणि अचानक वीणाला जाग येते. तिने पाहिलं तर सकाळ झालेली असते. ती तिकडेच बसून तिच्या स्वप्नाच्या बाबतीत विचार करत होती. वीणा, चल उठ आता. गर्भ काढण्यासाठी जायचं आहे आपल्याला. मला नाही जायचंय हॉस्पिटलला आणि मला माझ्या मुलीलाही नाही मारायचंय. काय?
माझ्याशी तोंड चालतेस? थांब, तुला आत्ता बरोबर करतो. मी पण बघतो तुला माझ्यापासून कोण वाचवतं. यावेळी जेव्हा जगनने वीणावर हात उचलला तेव्हा वीणाने हात पकडला. वीणाने जगनचा हात पिरगळला, जसं काही वीणाच्या शरीरात वेगळीच शक्ती संचारली होती. सोड, सोड माझा हात. तुझी एवढी हिंमत की तू माझा हात मुरगळतेस. माझ्या मुलीला मारशील? मारून तरी बघ, तू पण जिवंत उरणार नाहीस. वीणाने जगनला खूप जोराने कान फाडत वाजवली आणि तो सरळ घराबाहेर जाऊन पडला. आजूबाजूला गर्दी जमली. वीणाने मारत मारत जगनला पोलीस चौकीत नेलं. तिकडे वीणाने जगन आणि डॉक्टरच्या विरोधात तक्रार नोंदवली. हा माणूस माझा नवरा आहे. याने माझ्यावर खूप अत्याचार केले आहेत आणि आज हा माझ्या मुलीला मारायचा विचार करतोय. याने मुलीच्या लिंगाचा तपास केला आहे 10,000 रुपये देऊन. हे आणि डॉक्टर दोन्ही मिळून माझ्या मुलीला मारू इच्छितात. वीणाची FIR ची नोंद झाली. जगन आणि डॉक्टरला तात्काळ अटक केली गेली. जेव्हा वीणा घरी आली तेव्हा गावातल्या लोकांनी तिचं स्वागत केलं. तू खूप चांगलं काम केलंस वीणा, त्या राक्षसाला शिक्षा देऊन. अशा हैवान लोकांसोबत असंच झालं पाहिजे. पण आता मी काय करणार? माझं आणि माझ्या मुलीचं आता कसं होणार? आई देवी सगळं चांगलं करेल. जेव्हा एक वाटी बंद करते तेव्हा दुसरी वाट उघडते. माझा पापडाचा व्यवसाय आहे. मला नेहमी पापड बनवण्यासाठी बायकांची गरज असते. जर तुला कामाची गरज आहे तर तू माझ्याकडे काम करू शकतेस. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझी सगळ्यात मोठी समस्या सोडवली आहे. त्याच्यानंतर वीणाने पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. तिची शेजारीण आणि शेजारच्या महिला तिला मदत करू लागल्या. वीणा खुश होती कारण तिच्या राक्षस पतीपासून तिची सुटका झाली होती. कदाचित त्या दिवशी स्वतः देवी तिला वाचवायला आली असेल. पण जे असेल, देवीने वीणाला घरेलू हिंसेतून मुक्त केलं होतं. काही महिन्यांनंतर वीणाने एक सुंदर मुलीला जन्म दिला. बघ वीणा, किती देखणी आहे ही. हो, माझी लाडकी. तू हिला मोठी झाल्यावर अधिकारी बनव. माझी मुलगी तेच बनेल जे तिला बनायला आवडेल. ती खूप शिकेल आणि माझं नाव मोठं करेल. ती स्वतः आत्मनिर्भर आणि सुखी होईल. तिला कुठल्याही पुरुषावर अवलंबून राहायची गरज नाही. वीणाची मुलगी तिच्या शक्तीचं स्वरूप होती. त्यामुळे वीणाला वाटायचं की ती खूप शक्तिशाली झाली पाहिजे. वीणाला मुलगी जन्माला आल्यापासून खूप सारा आनंद मिळाला होता.